पुण्याला जेव्हा ज्या महाविद्यालयामधली ही सहल होती त्या इनामदार महाविद्यालयाच्या बाहेर माझे सहकारी नितीन पाटणकर आता त्या ठिकाणी आहेत। नितीन, ही दुर्घटना घडली, क्षणाक्षणाचे अपडेट आपण सगळे तातडीनं सगळ्या बातम्या आपण तातडीनं दाखवल्या। पालक मोठा खरंच दुःखाचा डोंगर पालकांवर कोसळला असेल। बाकीच्या इतर पालकांना त्यांचे पाल्य सुरक्षित आहेत का याची काही माहिती मिळतेय का? आणि आणखी काय महत्त्वाचे तिथले फोन नंबर्स किंवा बाकीच्या इतर गोष्टी सगळ्या मिळाल्यात का पालकांना? अजित, पुण्यातल्या कॅम्प परिसरात महाराष्ट्र मेट्रोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आहे, त्याचा आझम कॅम्पस आहे, तिथले हे सगळे विद्यार्थी होते। त्याच संस्थेच्या आवारात मी आहे आणि या संस्थेचे या ट्रस्टचे अध्यक्ष पीए इनामदार सर आता आपल्याबरोबर आहेत। त्यांच्याकडनं आत्ताची काय माहिती आहे आपण ते जाणून घेऊयात। सर, ही दुर्घटना घडली आहे, आत्ता काय तुमच्याकडे अपडेट्स आहेत, लेटेस्ट माहिती काय आहेत? किती विद्यार्थी? ही दुपारी 3-3:30च्या सुमाराला रायगड जिल्ह्यातील मुरुडच्या समुद्रकिनारी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे। आबेदा इनामदार सीनियर कॉलेज पुण्याचे हे विद्यार्थी आहेत। 130 विद्यार्थी आणि 8-10 प्रोफेसर्स वगैरे मिळून आज सकाळी ते ट्रिपला गेलेले होते आणि संध्याकाळी ते परतणार होते। तर मला अशी न्यूज आहे की 14 मृत झालेले आहेत, त्यापैकी 12 आमच्या कॉलेजचे आयडेंटिफाय झालेले आहेत, एक आयडेंटिफाय नाही आहे आणि 14वा जो आहे आमच्या कॉलेजचा नाही आहे असं समजण्यात येतं आहे। आणि जे लोक प्रकृती ठीक नाही आहे त्यांना मुरुडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू आहे। आसपासच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, ॲम्ब्युलन्सेस वगैरे 10 पाठवलेले आहेत। मॅनेजमेंटचे लोक आत्ता पोचतील, शिक्षक वर्ग तिथं आहे। मला वैयक्तिकरित्या ओळखणारे आणि त्या भागामध्ये माझ्या संस्थेशी संबंधित असणारे अनेक लोक आहेत, ते जागेवर पोचलेले आहेत। पोलीस डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी आणि लवाजमा तिथं आहे, डेप्टी कलेक्टर आणि रेव्हन्यूचे सगळे लोक तिथं आलेले आहेत। हजारो लोक त्या किनाऱ्यावर ह्या दुर्घटनेमध्ये लोकांना बाहेर काढण्यामध्ये गुंतलेले आहेत, ही मला माहिती मिळालेली आहे। मृतांची नावं आमच्याकडं आलेली आहेत, आमच्या रेकॉर्डवरून आम्ही ते कन्फर्म करतो आहे आणि ती कन्फर्म झाल्यानंतर मग पुढचे स्टेप्स पालकांना वगैरे कळवण्याचे घेण्यात येतील। सर, साधारणतः किती वाजता ही घटना घडलेली होती आणि काय कारण कळू शकलं? कारण काय, बहुतेक असं वाटतं की विद्यार्थी समुद्रकिनारी गेल्यानंतर ते समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेले असतील आणि त्यांना ही गोष्ट कळली नसेल ओहोटीची, त्यामुळे ही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। तिथं गार्ड्स नव्हते ही बाब मला सांगण्यात आलेली आहे। गार्ड्स असते आणि तिथं सिनियर कोणीतरी असतं तर ते त्यांना आत सोडू दिलं नसतं, कारण ओहोटीच्या वेळेला कोणीही तिथं जाऊ शकत नाही असंच मला सांगण्यात आलेलं आहे। सर, आपल्या इथून पुण्यातून तुमच्या संस्थेचं किंवा इतर काही मदत गेलेली आहे? माझ्या ओळखणारे तिथं बऱ्याच प्रमाणामध्ये लोक आहेत, त्यांनीच मला अगोदर कळवलं की अशी घटना घडलेली आहे। त्यांना इन्स्ट्रक्शन क्लिअर आहेत, चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट देण्यात यावी आणि ज्यांना अजून काही जास्त सिरियस काय असेल तर जिल्ह्याच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचवावं। 10 ॲम्ब्युलन्स आम्ही अरेंज केलेले आहेत। अजित, आपण पाहिलं आता एकूण 14 विद्यार्थी गेलेले आहेत असं इनामदार सरांनी सांगितलेलं आहे। मदत कार्य तिथं पोहोचलेलं आहे, मदत कार्य सुरू आहे आणि 12 विद्यार्थ्यांची ओळख देखील पटलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।